डोक्यात रॉड टाकले, इटा टाकल्या, पूर्णपणे माझा असं रक्तबंबून मी अवस्थेत असं पडलो. त्यानंतर सुद्धा मी माझा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली. मी चिरकलो, मी त्यांच्या पाया पडलो, पण त्यांना कसली मायादया न येता त्यांनी मला मारून मारून त्यांनी मला एकदम धीम करून मला त्यांनी गाडीमध्ये घातलं, बोलेरो मध्ये. आणि ह्याच्यातला मेन आरोपी म्हणजे सोनू काळे आणि त्याची बायको ज्योती काळे. हे मला वारंवार पैशाची मागणी करतात. मला हे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत. हे सुपाऱ्या घेतात लोकांच्या, ह्यांचा गांजाचा व्यवसाय ह्यांचा मोठा. ह्या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे. आणि ह्याच्या आधी मला त्यांनी काल उचललं, तर परवा दिवशी सुद्धा मला रिलायन्स पंपाच्या पाठीमागे मला 2 अज्ञात इसमांनी मला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. पण तिथं काही लोक दारू पिण्यासाठी तिथं गोळा झाले, त्यावेळेस लगेच ते तिथून पळून गेले. आमची ओळख आता मी 12 वर्षा पाठीमागे पारधी समाजातली लक्ष्मी पवार यांची मुलगी दीपाली पवार हे यांच्याबरोबर मी प्रेम केलं आणि ह्यांना घेऊन मी तिथून आलो. तर 12 वर्षामध्ये मी यांना कुठलाही त्रास न देता उलट मी यांना पैसे दिले, ह्यांचं मी सर्व मिटवून घेतलं. तरी सुद्धा यांना माझ्याकडून अजून अपेक्षा आहेच. यांनी मला 5 लाख रुपये मागितले होते स्टार्टला, मी यांना देण्यासाठी नकार दिला आणि ह्यांनी डायरेक्ट मला उचललं. डायरेक्ट ह्यांनी मला 20 लाखाची मागणी केली. मला त्यांनी 5:15 ते 5:30 वाजता ज्यावेळेस त्यांनी उचललं, त्यावेळेस त्यांनी जिथं ठेप्यापर्यंत नेईपर्यंत मला मारलं. मांजरसुंबाई गेल्याला आठवतोय, त्याच्यानंतर मला काही आठवत नाहीये. आणि जिथं एक हॉटेल होतं सीताराम का काय देवा नाव होतं त्या माणसाचं, त्या ओनरचं, तो पण त्यांना मिळला गेलाय. आणि त्या ठिकाणी मला त्यांनी पाठीमागं नेलं, शटर वगैरे लावले. आणि ही ज्योती आणि ते सोनू आणि हे जे होते ह्याचे सोबत संगतचे हे 15 ते 20 जण मला रॉडनी, बेल्टानी, मला भरपूर कशा बाटल्यानी, मला ज्यांनी नाही त्यांनी प्रत्येकाने हाणलं. पण मी मार फक्त सहन केला, कारण का मी जर माझा जीव सुद्धा निघून गेला असता, पण फक्त मी मार सहन केला. ते मी जे लग्न केलंय ती तिची सख्खी बहीण आहे बरं का, पण आमचं त्यांच्याबरोबर काही नातं नव्हतं, काही रिलेशन नाही. तो सोनू आता 2 वर्ष झालं त्या तिच्याबरोबर लग्न केलं, ज्योतीबरोबर, आणि ती माझ्या बायकोची बहीण आहे. हो, माझ्या मेहुणीच्या नवऱ्यानी, माझ्या मेहुणीनी माझ्यावर पूर्ण एकदम प्राणघात हल्ला केलाय. माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे. आणि त्यांचा काही वेळापूर्वी 1 ते 1.5 तास झालं, माझा म्हणजे 2-2.5 तास झालं मी सुटका झाला माझा. पोलिसांनी मला तिथून उचललं. तसं मला डायरेक्ट त्यांनी आंबे पोलीस स्टेशनला नेऊन मला तिथं मला चहा पाजला. त्यानंतर मला डायरेक्ट बीडला आणलं. आणि त्यांचा आता 1 ते 1.5 तासापूर्वी माझ्या सासूला लक्ष्मी पवार यांना फोन आलता, आणि त्यांना तो सोनू जो फरार आरोपी आहे, तो गुंड प्रवृत्तीचा माणूस, तो बोलतोय की ही केस माघारी घ्या, नाहीतर मी सर्व पारधी तिथे घेऊन येईन आणि सारं तुमचं घरदार सारं संपून